नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. प्रिया तुमच्याबद्दल बरंच बोलली. अगं हा सारखा तिकडे जायचं म्हणतोय, तिकडे सोपान आजोबा आहेत. ह्यावेळी डागडुजीचं काम झालं तरी आजोबांना परत जाऊ देणार नाहीये मी. बाबा गोष्ट सांगा ना, झोपेत नाहीये. आई जी सांगायची ना तीच. नाही मी म्हणलं ते सध्याचं पोरग इथं काय करते? काय करतं म्हणजे? वाडा सोडून जायची इच्छा होत नाही रे. चंदूची पत्रिका नीट अभ्यासल्यानंतर काही प्रश्न पडले म्हणून तुला लगेच फोन केला. आजोबा कसले प्रश्न? कुठल्याही विषयावर घाबरून जाणं सोडून दे राधा. घाबरण्यासारखं काहीही नाहीये. उलट चंदूच्या पत्रिकेत पैसा भरपूर आहे असं स्पष्टपणे दिसतंय. कसं आहे ना राधा, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळेच्या आधी आणि प्रारब्धात लिहिलेलं असलेल्यापेक्षा जास्त माणसाला कधीच काही मिळत नाही. चंदूची वेळ अजून यायची असेल. माहित नाही कधी येणार आहे ही वेळ. काही जणांची ग्रहस्थितीच अशी असते की त्यांचा भाग्योदय मायदेशात नसून परदेशात असतो. चंदूच्या पत्रिकेतही मला तसंच दिसतंय. त्याला कधी परदेश गमनाची संधी आली होती का? परदेश गमन? नाही हो, मला तरी काही बोलल्याचं आठवत नाही ते. बोलला नसेल तर त्याला विचारून बघ. ही जर संधी त्याच्या आयुष्यात आली तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळेल. तुझा लेक आलाय इथे, बोल त्याच्याशी. द्या. आई, आईचा फोन आहे. सांग तिला मी आजोबांना अजिबात त्रास देत नाहीये. आजोबा मला गोष्ट सांगणार आहे. हॅलो प्रथमेश. बरं राजा, आजोबांना आणि विष्णू काकाला त्रास देऊ नकोस. चल ठेव फोन. गुड नाईट. गुड नाईट. रमलाय हो, रमलाय. त्याची काळजी करू नकोस. नाही, अजिबात त्रास देत नाहीये मला. ठेवतो फोन. अच्छा. श्रीराम श्रीराम. सोपान काका. दिनू बाबा तू आलास वे. ये बरं झालं. मीच येणार होतो तुझ्याकडे. मला तुझ्याशी बोलायचं. मला वाटलंच तुम्ही माझी आठवण काढत असणार. बरं झालं तुम्ही तिकडे नाही आलात ते. का असं का बोलतो?
त्याचं काय आहे सोपान काका, तुम्ही तिथे येणार, जड पेपरवेटच्या खाली ठेवलेल्या पत्रिका वाऱ्यानं उडून तुमच्या हाताला लागणार. मग ज्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही त्या माणसांविषयी तुम्ही विष्णूला विचारणार, आणि विष्णूने काहीच सांगितलं नाही की उगीचच विचार करत आपली शक्ती आणि बुद्धी वाया घालवणार. एवढं सगळं होण्यापेक्षा मीच इथे आलो. बोला. तू माझी खोटं बोलला. काय खोटं बोललो मी? ते चंदूचा पोरगा इथं आला तर मला सांगितलंस? सोपान काका, मी काहीच बोललो नाही याचा अर्थ मी खोटं बोललो असा होत नाही. आणि तुम्ही मला काही विचारलं नाही म्हणून मी काही बोललो नाही. मी आता एवढंच सांगायला आलोय की पुढच्या काही दिवसात आपल्या वाड्याच्या पुढच्या भागाची डागडुजी सुरू होणार आहे. म्हणून काही दिवस मी मुंबईला जाणार आहे. तेव्हा तुम्ही पुढचे काही दिवस इथेच राहा. जशी आता तुमची इच्छा. पण ते तू मुंबईला जाणार ते इष्टेला बी घेऊन जाणार? जा घेऊन जा. कटाळला असेल बिचारा. नाही, तो इथेच राहणार आहे. तुम्ही असताना तो कशाला कंटाळेल? आणि तुमच्यावर लक्ष ठेवायला कुणीतरी हवंच. अरे माझ्यावर कसलं लक्ष ठेवतो? मला काय झाड भरले? मी चांगल्या ठणठणीत आहे. तरणबाद. मला तुमची काळजी नाहीये सोपान काका. तुम्ही इथे वाड्यात एकटे असताना वाड्याची काळजी आहे, आणि म्हणूनच विष्णू इथेच राहणार. येतो मी. पण दिनू बाबा, तो चंदूचा पोरगा पुढल्या इथं आला मला सांग बरं का? नाही, पुढच्या वेळेचं आता सांगून ठेवतो. आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून सांगतो. पुढच्या वेळचं आणि पुढच्या प्रत्येक वेळचं प्रथमेशच्या वाट्याला जायचं नाही, आणि केलात तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. नमस्कार, दीनानाथ शास्त्री बोलतोय. नमस्कार, मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. अरे चा, बोला इन्स्पेक्टर साहेब. आजोबा, आपल्या मिशन सुलेखा मधला एक महत्वाचा टप्पा आपण ओलांडू असं मला वाटतंय. मनीषाची आई आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन देण्यासाठी वसईच्या वाड्यावर यायला तयार आहे. अरे वा, चांगली बातमी दिलीत. पण आता इथे वसईला येऊन काही उपयोग नाही. काय नाही प्रॉब्लेम? नाही, मी पुढील काही दिवसांसाठी मुंबईला जातोय. इथे वाड्याची डागडुजी काढली आहे ना, म्हणून. तुम्ही तिथे घेऊन या त्यांना. बाहुलीच्या घरचा पत्ता माहित असेलच तुम्हाला. प्रियाच्या घरचा पत्ता आहे, पण मी तिथे येऊ शकणार नाही, येऊ शकत नाही. शिवाय मला एक मित्र म्हणून सुद्धा तुमच्याबरोबर बरंच काही बोलायचं आहे. बर, ठीक आहे, या तुम्ही, बोलू आपण. मी तुमच्या बरोबरच मुंबईला निघेन. अर्थात तुमची हरकत नसेल तर, आणि तुमच्या इतर व्यवधानांमध्ये अडचण येणार नसेल तर. नॉट एन इश्यू ॲट ऑल. ठीक आहे, या तुम्ही त्यांना घेऊन. मी वाट बघतो. ठेवतो फोन. ठीक आहे आजोबा, बाय.
श्रीराम. विष्णू, ए विष्णू. काय मालक? काय मालक? काय झालं? झाली का सगळी तयारी? हो, कपड्यांची बांधाबांध केली आहे. लिस्ट प्रमाणे 1-2 गोष्टी आहेत त्या बांधतो म्हणजे झालं. आता इन्स्पेक्टर भोसल्यांचा फोन आला होता. हा आपल्याला ज्या कामासाठी पुण्याला जावं लागणार होतं हा. ते काम आता वाड्यावरच होणार आहे. हो. इन्स्पेक्टर भोसले मनीषाच्या आईला घेऊन इथेच येत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आमचं बोलणं झाल्यावर तेच मला मुंबईला सोडणार आहेत. त्यामुळे तू तसदी घेऊ नकोस. चला सुटलो. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगत होतो मालक की काही तासांकरता का होईना आपला वाडा ह्या सोपान आजोबांच्या जीवावर सोडून जाणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं आहे. विष्णू, नाही, माझी म्हण चुकली असेल तर माझ्यावर ओरडा मालक. पण मालक, तुम्हाला सुद्धा माझं म्हणणं पटतंय. म्हणूनच तुम्ही काल म्हणाला होतात की तू वाड्यावरच थांब, होय ना? पटणाऱ्या सगळ्याच गोष्टी मोठ्यानं बोलायच्या नसतात विष्णू. त्यांनी ऐकलं तर काय वाटेल त्यांना? काय वाटेल? फार फार तर माकड कोण रे असं मला विचारतील. बरं, मी बाकीची बांधाबांध करतो. हा? लाग लाग, तयारीला लाग. आलो. श्रीराम, श्रीराम. थांबा, मी बघते. बसू ना, जरा फोन दे मला. बाबांचा फोन नाही आला सकाळपासून. निघालेत की नाही काही कळायला मार्ग नाही. अरे अहो, हे बघा. बाबा हळू. अहो बाबा, फोन नाही करायचा का? सकाळपासून वाट बघतोय तुमच्या फोनची. तुम्ही निघालात की नाही काही कळायला मार्ग नाही ना. अरे गप्पांच्या ओघात राहूनच गेलं. म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. सरप्राईज सकाळी सकाळी डबल सरप्राईज मिळालं. आजोबांना त्रास नाही ना दिला? छे ग, प्रवासातही नाही आणि वाड्यावरही नाही. अगदी शहाण्या मुलासारखा वागला. हो, हे छोटे शास्त्री एवढे गप्पिष्ट असतील असं वाटलं नव्हतं. काय गप्पा रंगल्या होत्या यांच्या. अगं म्हणजे विष्णूशी असणार. जेवढ्या गप्पा त्याने प्रथमेशशी मारायला तेवढ्या गप्पा त्याला राधाशी मारायला लागणार. म्हणजे काय बोलत त्याचा अर्थ कळायला पाहिजे ना. बाबा बसा ना तुम्ही. आणि विष्णू अजून बाहेर सामान आहे का बाहेर? नाही, विष्णू आलेलाच नाहीये. विष्णू आलाच नाहीये? नाही. अरे मग तुम्ही कोणाबरोबर आलात? आम्हाला एक नवीन मित्र मिळाला. अच्छा, पुढे रे. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. काही कामानिमित्त वाड्यावर आला होता. त्याच्याशी गप्पा मारण्याच्या नादात फोन करायचं राहून गेलं. मग त्यांनीच आम्हाला घरापर्यंत सोडलं. त्याला म्हटलं मी चहा घेण्याविषयी, पण नको म्हणाला. बॅग त्यांनी इथपर्यंत आणून दिली आणि तो गेला. विक्रांत भोसले इथे दरवाजापर्यंत आला होता? अहो, असे अचानक निघून काय आलात बाबांसमोरनं? काय वाटेल त्यांना? मला वाटलं त्याचं काय. बरं झालं मी तिथून निघून आलो. माझ्या तोंडून आणखीन काहीतरी निघून जायचं काय? अहो, नका ना एवढा त्रागा करू. हो, बाबांचं काय चुकलं? तो आला असेल त्यांच्याकडे, असेल त्याचं काहीतरी काम. कसलं काम? बाबांकडे कसलं आलंय त्याचं काम? एक नंबरचा ढोंगी माणूस आहे तो. मी त्याला या घरामध्ये उभं करत नाही ना, म्हणून आपल्या घरामध्ये शिरण्याचे काहीतरी वेगवेगळे मार्ग शोधून काढतोय हा. हो, पण तुम्ही हे बघ वसुधा, मला कितीही संताप झाला तरी माझा तोल कधीही जात नाही. पण आता मात्र या माणसाने हद्द केली. अरे, ज्या माणसाचं नाव घरामध्ये घेतलेलं मला आवडत नाही तो माणूस काही ना काहीतरी निमित्त करून बाबांच्या पर्यंत पोहोचतो. त्यांना इथपर्यंत घेऊन येतो. आपल्या प्रथमेशची दोस्ती करतो.
हो पण तुम्ही बाबांवर का रागवताय? त्यांची काय चूक आहे? अगं मी बाबांवरती रागवत नाहीये. आपले बाबा बिचारी गरीब आहेत, भोळे आहेत. पण या माणसाची हिमतीची मात्र मला दाद द्यावीशी वाटते. ठीक आहे, तो आज या घराच्या दरवाजापर्यंत आलाय ना. उद्या जर तो घरामध्ये घुसला तर मी वसुधा, मला माहिती नाही मी काय करेन त्याचं. अरे वा, आजोबा चित्रकलेचा क्लास सुरू आहे वाटतं. मनातलं कन्फ्युजन कॅनव्हासवर उतरवते, दुसरं काही नाही. कन्फ्युजन कुठल्या बाबतीत आहे? कन्फ्युजन तेच तर कळत नाहीये ना आजोबा. अरे बापरे, कन्फ्युजिंग कन्फ्युजन दिसतंय. आजोबा आजोबा कधी कधी आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला असं असं वाटलं पाहिजे, कारण आपल्याला यापूर्वी त्याच्या बाबतीत तसं वाटलेलं असतं. पण आता तसं वाटत नसतं. आणि त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच वाटलेलं नसतं. आणि अचानक काहीतरी वाटायला लागतं. मग आपलं मन आपल्याला सांगतं हे चूक आहे, असं होता कामा नये. अशा वेळी काय करावं माणसाने? शांतपणे दही भात खाऊन झोपी जावं. आजोबा मला कुणीच सिरियसली घेत नाही, तुम्ही सुद्धा नाही. आता काय करू? आत्ताच तू जे काही असं आणि तसंच्या भाषेत बोललीस ते तुझं तुला तरी कळलं का बाहुली? मला कळतंय हो आजोबा, मनाला पटतंय, पण शब्दात व्यक्त करता येत नाहीये. अच्छा, म्हणजे कुठेतरी भावनेचा चक्का जाम झालेला आहे आणि तो तू या रंगबिरंगी फराट्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते आहेस. तसंच काहीच. बाहुली, तुमच्या मॉडर्न गोष्टी मला काही कळत नाहीत फारशा. आयुष्यभर हातावरच्या रेषा पाहिल्या, त्या रेषा मला एवढंच सांगतात, विक्रांत भोसले चांगला मुलगा आहे हे तुलाही कळलेलं आहे. पण ही भावना स्वतःशी कबूल करायला तू धजावत नाहीयेस. कारण अनेक आहेत. भूतकाळाचं सावट, भविष्याची चिंता. पण विक्रांत तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आमची पहिली भेट इथल्या देवळात झाली होती ना,
तेव्हाच ही गोष्ट हेरली मी. बाकी बाहुली, तुझे त्याच्याबद्दल जे काही समज गैरसमज असतील ते तुझ्यापाशी, त्याबद्दल नाही बोलणार मी. पण त्याचं प्रेम खरं आहे की नाही अशी शंका जर तुझ्या मनात असेल तर ती ताबडतोब काढून टाक हो. 52 कशी सोनं आहे त्याचं प्रेम. चष्म्याचा नंबर वाढलाय पण काही गोष्टी अगदी लख्ख दिसतात हो. चालू दे, भावनिक उत्सर्जन चालू दे.